बघणार आहोत. त्या ठिकाणी प्रथम या नाणेफेक जिंकून शतरक्षण स्वीकारला विश्वामित्र मोहपाडा संघाचा. त्यांचा संघ आपण पाहिला असेल, जरूर एक चांगली लढत त्यांनी सुद्धा दिली होती. दुसऱ्या फेरीमध्ये जरूर दाखल झाला. त्यांचा असंघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. विश्वामित्र मोहपाडा हा संघ पाहायला मिळतो. त्या ठिकाणी प्रथम नाणेफेक जिंकली गेली, शतरक्षण करण्याचा निर्णय राहिला जातो. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले गेलं ते म्हणजे इथून बेंद्रपडा संघाला. तर मॅचला सुरुवात होते. चला 2 बॅटर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. तर यादीचा सामना आपण पाहिला असेल. एकता पाटील पाडा संघाला मात्र वर्चस्व गाजवलं गेलं. त्या ठिकाणी सामना क्रमांक 3 अप्रतिमरित्या नरेश पटेल यांची चांगली फलंदाजी राहिली गेली. नरेश शिपाटच्या माध्यमातून चांगली फलंदाजी राहिली गेली आणि तिथून मात्र पराभूत व्हावं लागलं गेलं ते म्हणजे याचा युवा बुद्धाळमान परिपूर्ण ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतो. परिपूर्ण अमोल ऑन स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती जयदीप आणि जयदीप परेडसाठी या ठिकाणी कॅच प्राईज झाला. हॅट्रिक 3 षटकार जर त्याच्या बॅट मधून आले तर इथून राहुल कडोसराच्या माध्यमातून 2000 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. इथून हॅट्रिक षटकार मारा 2000 रुपयाचा कॅश प्राईज आपल्या नावावरती नोंदवण्याची नामे सध्या. तर गोलंदाज अनिकेत कटाले गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज झाला. याच मैदानामध्ये आपण पाहिलं असेल केळवर रोड आदिवासी प्रीमियर लीग ज्यानं गाजवली होती आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. तोच गोलंदाज सज्ज झाला, दाखल झाला. जरूर प्लेटेड बे शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये गोलंदाजाला यश आला आणि इथून मात्र डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र पहिल्याच बॉल वरती राहिली गेली. याही वेळेस तोच प्रयत्न सर्वर परंतु इथून जर पाहिला गेला तर पंचांनी दर्शवला गेला व्हाईट बॉलचा इशारा. ट्रॅपलाईनच्या खूपच बाहेर चेंडूचेही हाताळी राहिले गेले आणि तिथून मात्र व्हाईट बॉलचे संकेत आलं. एक्स्ट्रा सुरुवातीला या धाब्याने धावफलकाला सुरुवात झाली गेले धावफलकावरती. पूर्ण मात्र चांगला चेंडू आला ज्या ठिकाणी मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झाला. अबोलवरती मात्र त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी साकारली जाते. यातून मात्र निर्धाव चेंडूंची हाताळणी राहिली गेली. सातत्याने पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी इथून अनिकेत कटाले चांगली गोलंदाजी साकारतो. याच मैदानामध्ये मी आधीही उल्लेख केला होता की चांगली गोलंदाजी राहिली होती जरूर आणि इथून हे आजच्या दिवसामध्ये ती सुरुवात आपल्या संघाला करून दिली जाते. कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी, त्यामुळे जरूर पंचांकडे आऊट अपील. इथून पंचांनी दर्शवलं गेलं बॅक लाईनची खूपच बाहेर चेंडूंची हाताळली. तिथून मात्र लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. धावफलकावरती धावफलक जाऊन पोचलं जातं 2 या आकड्यावरती. तर पूर्ण मात्र गोलंदाजी चांगली झाली. या जयदीप परेडाला तो नॉन स्ट्राईक वरती त्याला मात्र चांगला खेळ करावा लागेल कारण कॅच प्राईज आला त्यासाठी. तोंड मोठा प्रहार सरोवर करायचा होता मात्र सबमरीन डिलिव्हरी राहिली गेली. पडल्यानंतर मात्र सरळ चेंडू जाऊन विसावला जातो.
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि दोन मात्र डॉट बॉल आला. चांगले चेंडू आतापर्यंत हाताळले गेले, निर्धाव स्वरूपातील हाताळणी जरूर झाली आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर. परंतु इथून कुठेतरी चुकी करतात फलंदाज, मोठा प्रहार करण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला गेला आणि इथून मात्र डॉट बॉल आला. पॉवर प्लेचा पॉवरफुल गोलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. आतून या वेळेस स्प्लिट दॅट बेस डॉट बॉल. काय अप्रतिम गोलंदाजी, अट्रॅक्टिव्ह लेथर लाईनला आजमावला गेला त्या ठिकाणी आणि इथून मात्र डॉट बॉल आला. इथून चांगली गोलंदाजी जरूर याही वेळेस अप्रतिम काय गोलंदाजी साकारली गेली. या अट्रॅक्टिव्ह लेंथ लाईनला आजमावला गेला डॉट बॉल याही वेळेस आला. फक्त आणि फक्त 2 धावांकडे खर्च केले गेला. अप्रतिम एक यशस्वी षटक, पॉवर प्लेचा पॉवरफुल गोलंदाज म्हणून पाहिला गेला. इथून नवीन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाज ट्रॅक वरती. तद्वार घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. इथून समीर कटाला दाखल झाला आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज झाला. तर हॅट्रिक विकेट जर त्याने प्राप्त केलं या ठिकाणी आपल्या गोलंदाजीमध्ये, तर मंगेश अंबात यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्या संवेद तेजजी पाचलकर जे मात्र सातत्याने आमच्या समवेत जोडले गेल्यात गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आम्ही संधी एक मोटिवेशन मात्र दिलं जात आहे खेळाडूंसाठी. इथून गोलंदाज जरूर आलाय, रिप्लायचे खूपच बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथून आला. वाईट स्वरूपातील एक धाव, अवांतर धाव मात्र खर्च केली जात आहे पहिल्याच बॉलवरती. एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव ऍड होईल. इथून एक यंग टॅलेंट आपण पाहतोय, एका बाजूला अमोला, एका बाजूला जयदीप. तर फलंदाजासाठी सुद्धा नामही सध्या आपण पाहतोय, ज्या ठिकाणी जर 3 षटकार आले गेले जयदीप परेडच्या माध्यमातून तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज. इथून मात्र पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते, त्या ठिकाणी मात्र पूर्णपणे सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला गेला होता. बाणच बनवला होता, इरादे स्पष्ट केले होते, परंतु तिथून मात्र बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही आणि तिथून मात्र डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आणि इथून मात्र पाहिलं गेलं तर चांगला चेंडू आला, ज्या ठिकाणी पहिलाच बॉल व्हाईट बॉल आला होता. इथून कमबॅक केलं, पुन्हा रागबण केला. इथून याही वेळेस मोठा प्रहार जरूर करायचा, त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर पॉवर प्लेला पॉवरफुल जरूर बनवायचा आहे, परंतु कुठेतरी पाहिलं गेलं तर इथून याही वेळेस डॉट बॉल आला. एक चांगला षटक राहायला लागला, ज्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्या होत्या आणि इथून या षटकामध्ये पहिलाच बॉल त्या ठिकाणी वाईट आला. तदनंतर कमबॅक पुनरागमन गोलंदाजाचं. इथून चांगला प्रहार डीपेक्षा कवला क्षेत्ररक्षण होईल. वर जर पाहिलं गेलं तर इथून चांगली फेकी झाली आणि इथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. अमोल येतोय बॅक टू द पवेलियन. गॉन. तोड यावेळेस जयदीप चांगला खेळ जरूर त्याच्या माध्यमातून. तोंड भरतो एका जागावरती अवनला अजय त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. चांगली गोलंदाजी राहिले गेले, कारण पॉवर प्लेच्या षटक आहे, त्या ठिकाणी कोणत्याचा हात खोलण्यासाठी फलंदाजांना संधी दिली जात नाही. तो मात्र एकेरीत वेरीला प्राधान्य दिले जात. तोंड शैलेश ठाकरे आला, हाच फलंदाजा मात्र एक चेंडू 4ची गरज असताना षटकार मारून याच मैदानामध्ये सगळ्याला विजय करून दिलं होतं. तो शैलेश यावेळेस मान फॉर्म जरूर, परंतु इथून गोलंदाजाचा जो पलटवार आहे, उडवलाय चेंडूला, रक्षक त्या ठिकाणी जरूर चेंडूला फील्ड केलं जाईल. तद्वारा 2 धावा रोखू शकणार नाही. अजून बघे जरूर चांगला बॅकअप सुद्धा, परंतु इथून 2च धाव्यावरती समाधान मानावं लागेल. कोणत्याच प्रकारची रिस्क इथून घेतली जाणार नाही. तर इथून समीर गटाला चांगली गोलंदाजी जरूर त्याच्या माध्यमातून राहिली गेली. इको व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला.
धावफलक जाऊन उचला गेला 8 रन ऑन दी स्कोर कार्ड, 8 धावा धावफलकावरती. थोडी आहे वेळेस प्लेट डॉट बेस डॉट बॉल 2 षटक संपुष्टात. आतापर्यंत जर विचार केला गेला तर 8 धावा धावफलकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अशी स्थिती मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. ती म्हणजे बेंद्रपाडा संघाची. तो नवीन गोलंदाज येईल गोलंदाजी ट्रॅक वरती तत्वार ऐकूयात समीर डीजेला. इथून पुन्हा एकदा अनिकेत कटाला दाखल झाला. जर पाहिलं गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी पहिलं षटक पूर्णपणे त्याच्या नावावरती राहिलं गेलं होतं आणि इथून मात्र तोच सज्ज झाला पूर्ण एकदा दाखल झाला वैयक्तिकरित्या दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून पूर्णपणे वर्चस्व आपण पाहतोय ते म्हणजे या 2 षटकामध्ये राहिले गेलं ते म्हणजे विश्वमित्र मोहपडा संघाचा इथून जर पलटवार करावा लागणार आहे कारण इथून जर अशाच प्रकारची स्थिती राहिली गेली तर इथून मात्र पूर्णपणे वर्चस्व राहील आणि त्या ठिकाणी मात्र कमीत कमी धावा रोखण्यापर्यंतचा माणूस आहे गोलंदाजाच्या माध्यमातून त्यावरती गोलंदाजाला जरूर यश आला. इथून भूपेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं गली रिझर्व मध्ये आणि इथून जर पाहिलं गेलं तर इथून मात्र एकच धाव येईल स्वरूपामध्ये पत्ताने दर्शवलं गेलं. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने प्रभावित केलंय कारण आपल्याकडे असलेली गोलंदाजी च्या जोरावरती समोरच्या संघाला गार करून सोडल्या आणि ही मात्र स्ट्रॅटर्जीज राहिली गेली. समोरच्या संघ समवेत एकाच विभागातील एकाच परिसरातील हे दोन्ही संघ अनेकदा मात्र एकाच्या समवेत आले असतील खेळले असतील आणि एकमेकाची कमजोरी मात्र त्यांना माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने इथून त्या कमजोरीवरती मारा केला. इथून मात्र निर्धाव चेंडू आला परंतु बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड झाली गेली त्या ठिकाणी. यावेळेस सोडवायचं होतं चेंडूला परंतु सरळ चेंडू एवढ विसावला यष्टीवरती आणि तिथून मात्र फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद शैलेश डाकरे बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू सो मच डीजे. तर इथून निर्माण दाखल झाला वीरेंद्र रावते ट्रॅक वरती फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पिंजरपाडा संघाच्या माध्यमातून हा एक बॅक बॉल जरूर थांबून ठेवलं होतं कारण तो मोठा फॉर्मॅट आहे ज्या ठिकाणी 5 षटकांचा सामना असेल त्या ठिकाणी मात्र त्याला प्राधान्य दिलं गेलं प्रमोट मात्र केलं गेलं या ठिकाणी आणि इथून मात्र मैदानाच्या दाखल झाला ऑन स्ट्राईक वरती बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे. अनिकेत खटाले एका बाजूला तो जरूर शरीरापासून दूर त्यावरती यश पुन्हा एकदा आला त्या ठिकाणी डॉट बॉलची सांगता झाली गेली काय अफलातून आतापर्यंत षटक हाताळला गेला. निकट कटालेचा जर विचार केला गेला तर आतापर्यंत 9 चेंडूंची हाताळणी केली आहे आणि त्याच्यामध्ये मात्र पाहिलं गेलं तर आतापर्यंत पूर्ण 3 धावा दिल्यात पूर्ण लेग बाईटच्या स्वरूपात धावा आल्यात आणि एक वाईट स्वरूपात अशा प्रकारची धाव मात्र खर्च केली आहे आणि एक विकेट सुद्धा त्याच्या नावावरती आपण पाहतोय. पूर्ण दुसऱ्या धावेचा अटॅप जरूर आणि ही दुसरी धाव सहज रीतीने पूर्ण होईल त्या ठिकाणी धीरज थोडासा बब्बल झाले होते आणि एकाला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं. पूर्ण दोनच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. 4 अनुषंगाने मात्र बिंदरपाडा संघाकडे गोलंदाजी आणि इथून त्यांना मात्र धावा जमवणं महत्वाचं असेल. इथून 45 धावांपर्यंत मजल मारावी लागणार आहे परंतु ते तितकं शक्य नाही आहे कारण अचूक टप्प्यावरती भेदक मारा नियंत्रित गोलंदाजी आहे मोहपडा संघाकडे. इथून यावेळेस चांगला प्रार डीप एक्स्ट्रा कव्हरला इनटू द गॅप मध्ये चेंडू सरळ दन 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 करत असताना सीमा रेखा पार आलाय वीरेंद्र नावाचा चौकार 4.
इथून अनिकेत कट्टाले वरती आक्रमण केलं. वीरेंद्र जसा दाखल झालाय मात्र धावांवरती रोखण्यामध्ये जे यश आलं होतं त्याला सुरुवात झाली. याही वेळेस पूर्णपणे क्रॉस लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. इथून मात्र थोडासा बबल झालाय. सर्व दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा फेकी चांगला बॅकअप. परंतु इथून काय घडलं जातं इथून या चुक्यांना माफी असेल कारण हे मोठं व्यासपीठ आहे. इथून या छोट्या छोट्या चुकांना महत्व असणारा. इथून मात्र काय घडलं गेलं एका धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. इथून 3 धावा सहज रीतीने पूर्ण झाला. पंचाने दर्शवलं बाईच्या स्वरूपामध्ये या 3 धावा ऍड होतील आणि या 3च्या मदतीने डबल पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 18 धावा धाफळकावरती. काय आपला तो रनिंग बिटवीन द विकेट जयदीप परेड आणि वीरेंद्र राऊत यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 1 धाव होती. त्या ठिकाणी मात्र 3 धावा आल्यात. इथून मात्र षटकाची समाप्ती झाली गेली. 3 षटकाच्या अखेरीस 18 धावा धाफळकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचला जातो म्हणजे बेंद्रपडा असंघ. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये चेस त्या ठिकाणी जरूर आले होते. त्याच्या माध्यमातून पहिल्याच बॉल वरती चुकी झाली आणि इथून मात्र या चुकीला जुमानून चालणार नाही कारण वीरेंद्र आपण पाहिलं गेला चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून राहिली गेली. 3 चेंडू वरती मात्र मैदानामध्ये दाखल झाला होता ना तिथून मात्र धावा यायला सुरुवात झाली होती. चौकार सिंगल डबलला प्राधान्य त्यानं दिलं गेलं. जी मॅच मात्र कुठेतरी थांबली होती त्याला पुन्हा एकदा आवाहन केलं मैदानाच्या आतमध्ये. तोच गोलंदाज यावेळेस नितीन दाखल झाला. पहिलाच बॉल चांगला राहिला होता. इथून जयदेव त्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. इथून पूर्णपणे क्रॉस द लाईन झाले होते. शर्यतीचा वेध घेतला गेला. लाऊड अपील जरूर गोलंदाज नितीनच्या माध्यमातून राहिले होते परंतु तिथून मात्र ती पिटल लावली गेले. लेग बाईकच्या स्वरूपात पंचाने दर्शवल्या. तुम्ही 1 धाव ऍड होईल. कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतो तो म्हणजे बेंद्रपडा संघ कारण धावा येत नाही आहेत. याही वेळेस रोहित चेंडूला फील्ड करतात बरं मात्र एकच धाव्यावरती समाधान सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. यातून फलंदाज बाद होईल. जयदीप परेड बॅक टू द पवेलियन. तर इथून चांगले गोलंदाज धावतीच्या स्वरूपात जरूर सुरळीत धाव घेण्याचा प्रयत्न राहिला गेला त्या ठिकाणी परंतु मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागला कारण त्याची गरज होती या ठिकाणी आणि तेच मात्र झालं गेलं. सॅक्रिफाईस व्हावं लागलं. भावेश चालाय दाखल मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे परंतु इथून करून दाखवावं लागेल कारण कागदपत्र स्ट्रॉंग असं चालत नाही. पहिलाच बॉल जरूर हवाई सफर करायचं होतं त्या ठिकाणी मिस्टर स्ट्रोक राहिला गेला. खराब गचका क्षेत्ररक्षण तिथून मात्र एका धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केला. थोडं अशा प्रकारे धावा जमवाव्या लागतील. ज्या ठिकाणी मात्र खराब चेंडू येईल त्यावरती आक्रमण करावं लागणार. त्याच अनुषंगाने इथून भावेशने सुरुवात केली पहिल्याच बॉल वरती फेस करत असताना 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमवल्या गेल्यात. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचला गेला. 23 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल. अप्रतिम इथून गोलंदाजी साकारली गेली. यावेळेस चांगला प्रहार स्कोरले एरियाला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल तद्भर मात्र दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट करा फेकी राहिले गेले. प्रयत्न जरूर चांगले होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न भूपेशच्या माध्यमातून चांगलं बॅकअप राहिलं जातं आणि इथून जर पाहिलं गेलं तर 2च धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल.
तो लेफ्ट केलाय उडवलाय चेंडूला हवाई सफर घडवलाय चेंडू स्टँड अँड डिलिव्हर सही मारे का बार भावेश नावाचा आलाय ब्रँडेड षटकार 6. थँक्यू सो मच. इथून जरूर पाणी पुरवलं जातं काहीतरी संदेश मात्र दिला असेल इथून कशा प्रकारे फलंदाजी करायचे यासाठी मात्र थांबून ठेवलं होतं डेथ ओव्हर मध्ये आक्रमण करण्यासाठी. त्या ठिकाणी मात्र धावफलक 4 षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजेच 31 धावफलकावरती. हे षटक शेवटचं अंतिम षटक डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं त्या षटकामध्ये जरूर दाखल झाला. या ठिकाणी गोलंदाज आशिष गोलंदाज ट्रॅकवरती यावेळेला शरीरापासून दूर ठेवायचं होतं सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न थोडस रीतीने चुकी झाली जरूर. त्या ठिकाणी मात्र चांगला चेंडू कॅरी करू शकले नाही असे सुद्धा. इथून मात्र बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव नशिबाची ऍड होईल. त्या ठिकाणी या धावांची खूप गरज आहे बेंदरपाडा संघाला आणि त्याच अनुषंगानं इथून जर पाहिलं गेलं तर एक धाव आली. पुढे यापुढे होणारा सामना बिग बॅटल बिग मॅच कडवी लढत कडवा संघर्ष. तो नॅशनल बॅटचा वापर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अधिक कटाला चेंडूला फील्ड करतोय त्यावर दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेसाठी कराफेकी राहिले गेले. त्या ठिकाणी अधिक कटालाच्या माध्यमातून आणि ते तोंड मात्र ह्या 3 धावा धावफलकावरती ऍड होतात. एक धाव संघर्षाची आहे संघर्षाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर इथून मात्र 3 धावा पूर्ण झाल्यात आणि या 3च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला गेला 35 धावा धावफलकावरती. यापुढे होणारा जो सामना असेल या वेळेस पूर्णपणे क्रॉस द लाईन झाले होते. चांगला क्षेत्ररक्षक जरूर स्टॉप मिळवला चेंडू त्या ठिकाणी जयेशच्या माध्यमातून जयेश तुकडा त्या ठिकाणी इथून जर पाहिलं गेलं तर चेंडूला स्टॉप जरूर मिळवला गेला. एकच धावेवरती सॅटिस्फाय समाधान मात्र मांडावं लागतं. तू यापुढे होणारा सामना असेल बिग बॅटल बिग मॅच मैत्री ग्रुप वर्सेस साईदे बंदाटे. दोन्ही संघ दिग्गज दोन्ही संघ मातब्बर परंतु जो जिता वही सिकंदर मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं असेल तरी तोडणं सैदी बंदाटे संघाचे पाठी राखी असेल जमा झाले असेल आणि हे प्रेक्षक वर्ग खरं तर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये एक मॅच कडवी लढत पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही संघ तितकंच मातब्बर आहेत परंतु इथून चांगला खेळ दर्शवावा लागणार आहे. तर बॅट चिरडेगेज कोणते चुकी करणार नाही. सब डिसमिसल फलंदाज बाद भावेश सुद्धा येतोय बॅक टू द पवेलियन. गॉन थँक्यू. तुन गौतम दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला जर 2 चेंडूचा खेळ शेष या मैदानाच्या आतमध्ये. तोडणं चांगला प्रहार पण तो क्षेत्ररक्षक आहे कोणती चुकी करणार नाहीये. त्या ठिकाणी चांगला फील्ड राहिला गेला चांगला क्षेत्ररक्षक थोडस थकवा मात्र जाणवतो वीरेंद्र रावतेच्या चेहऱ्यावरती परंतु थांबण्याचा डाव घेणार नाहीये. पुन्हा लास्ट बॉल रिमेनिंग शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधील. यापुढे होणारा जो सामना असेल मैत्री ग्रुप विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत साईदी बंदाटे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचा याची नोंद घ्या. तोड चांगला प्रहार त्या ठिकाणी बब्बाल झाला क्षेत्ररक्षक तोड नावाद्वारा सहजरित्याने पूर्ण झाला. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल म्हणजे 39 धावा धावफलकावरती आणि 40 धावाचं टार्गेट मात्र सेट केला. येथून मी विनंती करेन पुन्हा एकदा मैत्री ग्रुप संघाच्या कर्णधाराला इथून साहित्य बंदाटे संघाच्या कर्णधाराला
पण त्वरित टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायची याची नोंद घ्या. चला लगेच कर्णधार या प्लीज इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. विनंती असेल. चला इथून मी विनंती करेन मैत्री ग्रुप संघाच्या कर्णधाराला, कारण की इथून सैदी बंदाटी संघाचे कर्णधार आमच्या संघात जोडले गेलेत. तर इथून नाणेफेकी केली जाणार. त्या ठिकाणी मात्र प्रभाकर शेवाळे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. प्लीज तर इथून दोन्ही कर्णधार आमच्या समोर जोडले गेलात. एका बाजूला नितेश किरबेऱ्या तर एका बाजूला संजयजी रिंजड सर. या ठिकाणी मात्र या मैदानाचे सर्व होम ग्राउंड वरती आज खेळणार आहात. परत दिवसानंतर 7वी रजनी आणि या 7व्या दिवसामध्ये आज दोन्ही संघ मातबर इथून प्रथम नाणेफेकी जिंकली गेली आहे. संजय सर काय निर्णय असेल तुमचा? फलंदाजीची आम्ही पहिली स्वीकार करतो. इथून फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण समोरचा संघ सुद्धा तितकाच मातबर आहे. त्या अनुषंगाने 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 50 ते 55 धावांचे. आणि 50 ते 55 धावा बनवण्यामध्ये असे कोणते तुमचे 2 फलंदाज असतील जे मात्र आज या सामन्यामध्ये महत्वाचे योगदान देणार आहेत? कृष्णा रेंजर आणि विजय अंबात. शेवटचा ते प्रश्न असेल तुमच्यासाठी, एकंदरीत हे आयोजन नियोजन बनावं काय म्हणाल? मुलांसाठी त्यांनी एकदम चांगलंसं स्टेज उपलब्ध करून दिले. त्यासाठी त्यांचे पण फ्रेंड्स केरोड त्यांच्या. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. तर बोलूयात इथे मैत्री संघाच्या कर्णधाराकडे. तर प्रथम आपण नाणेफेकी जिंकली गेली असती तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगचा. आणि तो मनासारखा निर्णय तुमच्या माध्यमातून लागला गेला, ज्या ठिकाणी तुम्हाला जरी नाणेफेकी हरली असते तरी प्रथम क्षेत्ररक्षण करायचं. समोरचा संघाचा होम ग्राउंड आहे आणि त्या संघाला मात्र फलंदाजी करताना किती धावांपर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहात गोलंदाजीच्या जोरावरती? 40 ते 45 पर्यंत. आणि असे पॉवर प्ले मधील कोणते पॉवरफुल 2 गोलंदाज असतील जे मात्र आज या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये महत्वाचे योगदान देतील? नरेश पटरे असेल, अजय पटरे असेल. शेवटचा ते प्रश्न, टेनिस बॉल क्रिकेट मधील असा कोणता खेळाडू आहे त्याला तुम्ही फॉलो करता? श्रेयस कदम. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. इथून टॉस बॉक्स वर असे न्यूज आहे ज्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकली गेली साईदी बदनाटे संघाला आणि तिथून फलंदाजी स्वीकारली आहे. प्रथम आमंत्रण दिले गेले क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैत्री ग्रुप केळवे रोड संघाला. इथून सामन्याला सुरुवात. ज्या ठिकाणी पहिलाच बॉल गोलंदाज गौतमच्या माध्यमातून व्हाईट बॉल हाताळला होता. इथून भन्नाट वेग आणि वेगावरती स्वार डॉट बॉल आला. यावेळेस चांगले चेंडू हाताळले गेला, कारण 40 धावांचं टार्गेट छोटं नाही आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं असेल तर चांगला खेळ राहिला होता याच मैदानामध्ये. ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं सातत्याने
उदाहरण दिलं जातं कारण या मैदानामध्ये घडलेला हा विक्रम असेल. 34 धावांचं टार्गेट आपण पाहिलं या विरा 11 धाडेव विपक्षामध्ये तिथं आलंय. तो उडवलाय चेंडूला ऐटच्या वरून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाटला जरूर करतात परंतु तिथून चेंडूला रोखलं जातं आणि निश्चित स्वरूपामध्ये चांगले एफर्ट्स राहिले गेले त्या ठिकाणी परंतु तद्वार दुसऱ्या धावेला तिसऱ्यामध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट कोणत्याच प्रकारची रिस्क घेतली जाणार नाही. तो 3 धावा सहजरित्याने पूर्ण झाल्यात आणि या 3च्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं 4 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात ड्रीम गट स्टार्ट पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा इरादा आणि त्या ठिकाणी 2 फलंदाज दाखल झालेत आशिष आणि अनिकेत कट्टाले आणि त्या अनुषंगाने सुरुवात जरूर झाली या परंतु इथून जो जिता भाई सिकंदर कारण प्रयत्न करावे लागणार प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि या सामन्यासाठी नंतर यानंतरचा जो सामना असेल इथून पूर्णपणे क्रॉस द लाईन झालाय आणि त्या ठिकाणी ट्रेडमार्क शॉट लाजमावला गेलाय. सरळ चेंडू सीमा रेखा पार रिझनला क्लिअर करणारा आला यावेळेस अनिकेत खटाले नावाचा ब्रँडेड षटकार 6. तो षटकार आला अप्रतिम शॉट पिच हिटल तुम्ही इथून न देणार नाही अशा प्रकारचे चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही कारण समोर फलंदाज अनिकेत कटाला ट्रेडमार्क शॉट फेवरेट शॉट मध्ये कन्वर्ट केला. या वेळेस नालक शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडू बराच काळ हवेमध्ये शैलेश कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद अनिकेत कटाले बॅक टू द पवेलियन गॉन. तर इथून षटकार आल्यानंतर पुनरागमन केले गोलंदाजानं आणि त्यावरती मात्र विकेटचं पतन त्या ठिकाणी महत्वाच्या गरज होते इथून कारण पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा इरादा धावफलक जाऊन पोचला गेला. 10 रन ऑन स्कोर गाठ लॉस ऑफ 1 विकेट 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती आणि इथून मात्र यानंतर जो होणारा सामना असेल महिला प्रेक्षक वर्ग सुद्धा दाखल झाला या सामन्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी. इथून हा सामना किती महत्वाचा किती रंगतदार असेल याची मात्र चुबूल लागली असेल कारण ज्या ठिकाणी परत दिवसामध्ये 7वी रजनी आणि या 7व्या दिवसामध्ये सर्वात महिला वर्गांचा या ठिकाणी उपस्थिती लाभली गेली या आणि ही मॅच खूप महत्वाची असेल कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत एकाच विभागातील एकमेकांच्या विपक्षात अनेक वेळा मात्र समोर आलेत परंतु त्या ठिकाणी मात्र वर्चस्व राहिलं गेलं. मैत्री ग्रुप संघाचा आजचा दिवस खूप महत्वाचा इथून जेल झाडवर उडाली होती डायरेक्ट हिटचे प्रयत्न सुद्धा राहिले गेले होते. चांगला बॅकअप वीरेंद्र रावतेच्या माध्यमातून डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न राहिला होता अमितच्या माध्यमातून परंतु तिथून मात्र त्याला यश आलं नाही. एक सोपा लॉलीपॉप जेल मात्र धरतीला दान केला जातो. आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद दिला जरूर एक धाव येईल आणि इथून मात्र एका धाव्याने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचला गेला 11 या आकड्यावरती. 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 11 धावा जरूर झाल्या. चांगल्या नक्कीच गोलंदाज राहिले गेले कौतुक करावं लागेल कारण त्या ठिकाणी षटकार आल्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केला. इथून येणारे चेंडू असतील 24 आणि 24 बॉल मध्ये 29 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे कारण काल असंच घडलं होतं क्वालिफायर मॅच आपण पाहिले असेल 24 बॉल 23 ची गरज असताना तर काय अफलातून गोलंदाजी राहिली होती. राणी शिगाव संघाच्या माध्यमातून पूर्ण हसमुख धोडी असेल किरण धोडी असेल आनंद दुबाडा असेल काही अफलातून गोलंदाजी साकारली होती आणि आजच्या दिवसात तशाच प्रकारचं काय घडलं जाईल अनेक प्रश्न चिन्ह मैदानाच्या आतमध्ये दाखल. इथून जर पाहिलं गेलं तर अजय एका बाजूला तर एका बाजूला आशिष आहे. मॅच अजूनही ऑन मॅच मध्ये काही घडू शकतं काही बिघडू शकतं कारण आमच्या साथी समालोचक सातत्यानं म्हणत असत क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे इथून काही होऊ शकतं. चांगली सुरुवात जरूर केली 11 धावा जरी आल्या असतील तरी एक विकेट महत्वपूर्ण आपल्या धावावरती. इथून गोलंदाज दाखल झालाय जयदीप परेड गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून विथ द बॅटने चांगला खेळ जरूर पाहायला मिळाला नाही. इथून मात्र विथ द बॉलने चांगली गोलंदाजी केली जाईल का हे प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये
परंतु आज प्रेक्षक वर्गाचा नक्कीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती लाभली गेली आहे, कारण आज केळवरोडे विभागातील संघांना प्राधान्य दिलं आणि इथून मात्र मॅच रंगेल आणि रंगली जाता मैदानाच्या आतमध्ये सुद्धा, आणि यानंतरची मॅच सुद्धा असेल ती मात्र रंगली जाणार, रंगतदार स्थितीमध्ये येऊन टेपला हा सामना. तुम्ही यावेळेस पूर्णपणे 11 लावून होऊन खेळले गेलं आणि त्या ठिकाणी मात्र स्कोअरले गेल्याला चेंडू सरळ दन 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 करत असताना सी बार खबार यावेळेस अजयच्या बॅट मधून आलाय फ्रेंच चषक चौकार 4. जरूर चांगले चेंडू हाताळले होते आधीच्या षटकामध्ये मी म्हटलं होतं, परंतु इथून अजय आला आणि लवकरात लवकर मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर पुन्हा चांगला चेंडू जरूर याही वेळेस ब्लड बेस डॉट बॉल चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडूची हाताळली पुनरागमन करणं खूप महत्वाचं होतं, ते मात्र झालं या ठिकाणी. तोडणं चांगला चेंडू आला, अशाच प्रकारचे चेंडू हाताळले लागतील, कारण ज्यावेळेस निर्धाव चेंडूची सक्ती मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यावेळेस निश्चित स्वरूपात प्रेशर वाढेल आणि त्या प्रेशर मध्ये मात्र विकेट्स देताना पाहायला मिळतील. परंतु तोडणं चांगली गोलंदाजी, त्याच अनुषंगाने जयदीप परेडला गोलंदाजी करावी लागणार आहे. इथून या वेळेस चांगला चेंडू अमोल मात्र थोडासा बीट झाला, त्याला चकवा देत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये थोडस गजा क्षेत्ररक्षण जरूर राहिलं गेलं, परंतु इथून जागेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. रिस्की रन मात्र घेण्याचा कोणताच प्रयत्न नाही आहे, इरादा नाही आहे, कारण हा विकेट किती महत्वाची आहे आजच्या दिवसामध्ये आशेष दर्शवतोय मैदानाच्या आतमध्ये. दोनच जागेवरती सॅटिस्फाय या दोनच्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं, ते म्हणजे 17 धावा. येणाऱ्या काळामध्ये कोणत्या संघावरती असेल खतरा हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल. तोड मात्र खेळाडूवरती दर्शवली, स्पोर्ट्समॅन स्पिरिट कशी असावी ही मात्र या ठिकाणी पाहायला मिळालाय. मॅच चेंज लागल्यानंतर पद्धतीच्या निर्णयाची वाट पाहिली नाही, सरळ मात्र तंबूचा मार्ग निवडला गेला. इथून अजय सुद्धा येईल बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 2 इथून कोणत्या फलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल, कारण इथून जर अशाच प्रकारचे विकेट्स येत राहिले तर त्यांची स्वरूपामध्ये भोपाळा संघ बॅकफूट वरती जाईल आणि तिथून जर आपण पाहिलं गेलं तर मात्र सामना बॅलेन्सिंग आहे आतापर्यंत, कारण चांगली गोलंदाजी षटकार चौकार आल्यानंतर गोलंदाज पुनरागमन करतो, इथून दाखल झाला त्याची गरज मात्र होती या ठिकाणी. तो जर समीर कटाले दाखल झाला, इथून कॅश प्राइज झाला त्याचे पाजलकर सरांच्या माध्यमातून, इथून जर हॅट्रिक षटकार आलाय समीर कटालेच्या माध्यमातून तर 500 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथून 3 षटकार वाराने 500 रुपयाची आपल्या नावावरती करण्याची संधी आली. यावेळेस उडवला इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक उचल चेंडूला मात्र फील्ड केलं जात आहे तद्वार. तू चांगली फेकी अप्रतिम फेकी राहिली गेली आणि इथून जर पाहिलं गेलं तर एका जावेवरती सॅटिस्फाय. अजून हे बॅलन्सिंग इथून मॅच मध्ये रंगत 19 चेंडू 22 ची गरज जरी असली तरी मॅच अजूनही रंगतदार स्थितीमध्ये, कारण मागचा सामना असा झाला होता यादीचा सामना क्रमांक 2 आपण पहिला असेल 12 बॉल 14 ची गरज आणि तिथून मॅच मध्ये रंगत होती. पण त्याच अनुषंगाने फुल टच बॉल आणि मात्र या चेंडूला असे सोडणार नाही, सरळ फेकून दिले गेला सी बार एका पार आला यावेळेस चौकार 4. थँक्यू डिझाय. इथून 18 चेंडू 18 ची गरज विजयासाठी मॅच मध्ये रंग देईल, कारण इथून गोलंदाज कोणाला प्राधान्य दिलं जाणार. इथून वीरेंद्र रावतेला प्रमोट केला फिरकीचा जादूगार. यापुढे हे षटक निर्णायक असेल, कारण इथून जर विकेट्स घेतले गेले त्याची स्वरूपामध्ये मॅच ऑन राहील आणि पूर्णपणे वर्चस्व गाजवेल बेंदरपडा संघ, कारण मॅच स्कोर झाला त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं गेला 40 धावांपर्यंत मजल मारली गेली, 39 धावा पटकावल्या गेला, 40 धावांचं टार्गेट सेट केला
आणि तिथून मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर चांगली सुरुवात करून दिली या आशिषनं. समीर असेल अनिकेतने सुद्धा चांगला खेळ साकारला, परंतु इथून मॅच रंगतदार स्थितीमध्ये 18 बॉल 18ची गरज. गोलंदाज वीरेंद्र रावते गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल जरूर आउटस्विंग पाहायला मिळाला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु एकच जागेवरती सॅटिस्फाय. चांगले चेंडूची हाताळणी राहिले गेले. इथून वीरेंद्र अप्रतिम चेंडूला फिरवतोय. दोन्ही बाजूनं चेंडूला फिरवण्याची किमया मात्र पारंगत आपल्या बुटातील जादू या ठिकाणी प्रदर्शित केली जाते. अशाच प्रकारे मात्र जर राहिली गेली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक मारा पाहायला मिळतो. तर फुल टॉस बॉल, फुल टॉस चेंडूला थारा नाहीये, इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, थोडंसं बॉल जरूर बॅकअप चांगला, परंतु चेंडू तो मिसफील्ड झाली आणि चेंडू सरळ सी मारे का पार आलाय चौकार. 4. तोंड मात्र नशिबाचा चौकार आला, कारण थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण राहिलं गेला, जी परेडच्या माध्यमातून अपेक्षा नसतील त्या ठिकाणी, कारण चांगले क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्या इकडे बघितलं जातं. दोन मॅच दोन चांगला चेंडू प्लेट अँड मिस डॉट बॉल जरूर शरीरापासून दूर ठेवलं जात अवे फ्रॉम द बॉडी आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. आणि इथून मात्र काय घडलं जातं, इथून नो चेंडू जरूर आला, भीमर मात्र हाताळला जातो वीरेंद्रच्या माध्यमातून आणि इथून मात्र चांगला झेल जरूर घेतला होता त्या ठिकाणी, परंतु इथून नो चेंडू पंचाने दर्शवला. अतिरिक्त 8च्या वर चेंडूची हाताळणी राहिले गेले. इथून भीमर चेंडू आला आणि इथून मात्र सुदर्शन चक्र फिरली जातील फलंदाजासाठी. मात्र लायसन्स असेल या चेंडूवरती आणि त्या ऑन स्ट्राईक वरती समीर खटाला, त्यासाठी मात्र तेजस्वी पाजलकर सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आला. इथून चेंडूला जरूर फिरवला जाता, पंच आमच्याकडे वळले गेलात आणि पंचाने दर्शवल्या तर व्हाईट बॉल आला. फ्रीट अजूनही कंटिन्यू असेल. याही वेळेस फुल टॉस चेंडू जरूर होता, श्रेष्ठचा वेध जरूर त्या ठिकाणी घेतला आणि इथून मात्र निर्धाव चेंडू येईल. फ्रीटचा चेंडू अफरातून राहिला गेला, त्या ठिकाणी डॉट बॉल आला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत आणि उर्वरित या 2 चेंडूवरती किती धावा जमेल, तिथून मात्र मॅचला अजून जवळ नेलं जाणार. फिनिशिंग टच मात्र या 2 चेंडूवरती देईल का, अनेक प्रश्नचिन्ह. यावेळेस जरूर चांगला फटका टू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, त्यावर मात्र 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. तो चांगले फेकी राहिले गेले, 2 धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. 2च्या मदतीने धाफलक जाऊन पोहोचले जात आहे 32 32 धावा धाफलकावरती. येणारे चेंडू असतील 13 आणि 13 मध्ये 8 ची गरज आहे. 13 बॉल 8 ची गरज. इथून हा चेंडू निर्णायक असेल, कारण इथून जर षटकार आला तर उर्वरित 12 चेंडूवरती 2 ची गरज असणार आहे. इथून जर विकेट आला तर मॅच मध्ये रंगत. तो जरूर मोठा प्रहार करायचा होता, बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही आणि मात्र इथून निर्धाव चेंडू आला. या ठिकाणी पहिलं गेलं तर समीकरण यावेळेस असेल 12 बॉल आणि 8 ची गरज. चला लगेच गोलंदाज आपण गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज राहायचा याची नोंद घ्या. इथून अमित दाखल झाला, 12 बॉल 8 ची गरज असेल. इथून मात्र बॅट गेज बॅकेट एरियाला चेंडू ट्रॅव्हल फरीद जरूर प्रयत्न करतोय, परंतु चेंडूला रोखू शकणार नाही. चेंडू सरळ सी मारे का पार आलाय नशिबाचा चौकार. 4.
इथून 4ची गरज आहे ओके इथून दुसऱ्या धावेचा कॉल जरूर राहिला गेला होता परंतु इथून एकच धाव्यावरती सॅटिस्फाय कारण चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन जरूर लॉंग ऑफला तिथून मात्र एकच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं एकच धाव्यावरती समाधान थोडी येणारी चेंडू असेल 10 आणि 10 बॉल मध्ये 3ची गरज या बॉलवरती फिनिशिंग टच इथून मॅच मात्र फिनिश केला जाईल का हे प्रश्नचिन्ह ऑन स्ट्राईक वरती समीर इथून मात्र उडवलंय जरूर चेंडू बराच काळ हवेमध्ये रक्षक आहे त्याच्या बस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सी मारे बार षटकार आलाय इथून मात्र विजयश्री संपादित केला तर मित्र विश्वामित्र मोहपाडा संघाला कॉंग्रॅच्युलेशन्स तर हार्ड लक टीम बेंद्रपाडा संघ चला लगेच लक्ष लावून घ्यायचं मैत्री ग्रुप केळवे रोड संघाला विनंती असेल तर आपण लगेच फील्ड अरेंज करायची आहे